नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. त्यागमीमांसा. अर्जुन उवाच. संन्यासाचे तत्व आणि काही त्यागाचेही तत्व कसे, केशिहारका पृथक्पणे ते जाणण्यास मी इच्छितसे. श्री भगवान उवाच. काम्यक्रियांच्या त्यागालाही बुधजन वदती संन्यास, सर्व कर्मफल त्यागालाही त्याग वदतसे सत्पुरुष. सकलही कर्मे सदोष म्हणून त्याज्य मानिती कुणी जन, यज्ञ दान तप आदिक कर्मे न त्याज्य मानी अन्यजन. भरतश्रेष्ठा त्यागाविषयी दृढमत माझे श्रवण करी, नरशार्दूला त्यागही कथिला सत्वरजस्तम त्रिविध परी. यज्ञ दान तपत न त्याज्य कधीही करावेच त्या कर्माला, बुद्धिमतांचे यज्ञ दान तप पावन करीती जगताला. ही कर्मे ही त्यागुण त्यांच्या आसक्तीला फलासही, सदा करावी पार्था ऐसे दृढमत माझे उत्तमही. अपुल्या कर्मे नियत क्रियांचा त्याग कधी न च युक्त असे, मोहवशे जरी तया त्यागिले त्यास वदे तामसी असे. कर्मे दुःखद मानून देह क्लेश भयास्तव त्यागील, राजस त्यागा करूनही तो नर न च लाभे त्या त्याग फल. कर्तव्यच ते मानून पार्था नियत कर्म जे करी तसे, फल आसक्ती त्यांची त्यागुण त्याग सात्विक त्या मानितसे. अशुभ कर्मी ज्या द्वेष न सेवा शुभ कर्मी न च आसक्त, सत्वगुणे युत असंशयी तो त्यागी आणि धीमंत. देहधारका सकलही कर्मे कदा त्यागणे शक्य नसे, कर्मफळाला जो नर त्यागे तयास वदती त्यागी असे. मित्र इष्ट वा अनिष्ट ऐसे त्रिविध कर्मफळ पावतसे, मरणोत्तरही सकामी पुरुषा त्यागी परी न च लाभतसे. सांख्य सिद्धांतानुसार कर्मनिर्णय. 5 कारणे मदपासोनी पांडुसुताही जाण खरी, सांख्यशास्त्री सांगितली ही सकळही कर्मे सिद्ध करी. कर्मधारक अधिष्ठान अन करता सकळही, करता करणही पृथक तसे, पृथक बहुविध इंद्रिय कार्ये दैव 5वे आणि तसे. शरीर वाणी मने करी नर सुरुवातही ज्या कर्माची, न्याय कर्म वा तद्विपरीत वा 5 कारणे ही त्यांची. परंतु ऐसे असूनही जो असंस्कारयुत ही नमती, करता मानी केवळ आत्म्या अज्ञानी तो मलिनमती. मी करता हा भावन ज्याला अलिप्त ज्याची बुद्धी सदा, ह्या लोकांना मारूनही तो न च मारी न च बद्ध कदा. ज्ञाय ज्ञेय परिज्ञाता ऐसे त्रिविध प्रेरक कर्माचे, आणिक करता कारण कर्म हे त्रिविध कारक कर्माचे. ज्ञान कर्म करता बुद्धी धृती आणि सुख यांचे 3 गुणानुसार निरनिराळे भेद. ज्ञान कर्म अन करता 3ही गुणभेदाने त्रिविध परी, सांख्यशास्त्र जे कथिले जैसे तैसे तेही श्रवण करी. ज्या ज्ञानाने भिन्न भिन्न या सकल भूतामधी अविभिन्न, त्या एक अव्ययी भाव दिसतसे जाणे सात्विक ते ज्ञान. परंतु पार्था ज्या ज्ञानाने सकल भूतामधी बहुभिन्न, भाव बहुविध पृथक जाणती जाण राजसी ते ज्ञान. एकच कार्ये सदासक्त जे हेतू विरहित जे ज्ञान, तत्व अर्थहीन सदा संकुचित वदती ते तामस ज्ञान. शास्त्रनियत जे आसक्तीहीन अफलाकांक्षी ते करीती, रागद्वेषा सदा सोडूनी सात्विक कर्म तया वदती. फलकांक्षित जन अहंकृतीने पुनश्च करती ते कर्म, बहुपरिश्रमयुक्त सदा जे वदती राजस ते कर्म. हानी हिंसा सामर्थ्याही वा न जाणता तत्परिणाम, मोहाने जे आरंभीती जाणतामसी ते कर्म. निरहंकारी धृती उत्साहे युक्त नुरे ज्या आसक्ती, सिद्धी असिद्धित अविकारी जो सात्विक करता त्या वदती.
कर्मफलेच्छू लोभी हिंसक अशुद्ध अन्मनी आसक्ती यथा यशे जो हर्ष शोक करी राजस करता त्या वदती अस्थिर अविवेकी उद्धट ही धूर्त आळशी परघाती सदा खिन्न मनी दीर्घ सूत्री जो तामस करता त्या वदती बुद्धिधुतीचे भेद त्रिविध हे गुणानुसारी श्रवण करी विभागशः मी आता सांगतो पार्था तुझला पूर्ण तरी प्रवृत्ती अनिवृत्तीला कार्य अकार्या अभय भीती बंध मोक्ष ही जाणतसे जी बुद्धी पार्था सात्विकती ज्या बुद्धीने धर्म अधर्म ही कार्य आणि काही अकार्यता यथार्थ शहाजी कदापि नेणे राजस बुद्धी ती पार्था अधर्मास जी धर्म मानिते सदा बुद्धी जी तमावृता सकल ही अर्था विपरीत समजे बुद्धी तामसी ती पार्था मन प्राणेंद्रिय क्रिया सकल ही धारण करते जी जी धृती योगद्वारे स्थिर जाहली धृती सात्विकी पार्थाती फलासक्तीने फलकामी नर धारण करीती धर्मार्था कामातेही जया धृतीने धृती राजसी ती पार्था ज्या धृतीने निद्रा भीती शोक आणि मद विषादिता मूढमती नच नर सोडितसे धृती तामसी ती पार्था त्रिविध सुखे ही मजपासूनी आता ऐकतो पांडुसुता अभ्यासाने तद्रुची वाढे पावे तेणे दुःखांता प्रारंभी जे विषासारखे वाटे अमृत समअंती आत्मबुद्धी संतोषे उपजे सात्विक शुद्ध त्याला वदती प्रारंभी जे विषासारखे वाटे अमृत समअंती आत्मबुद्धी संतोषे उपजे सात्विक सुख त्याला वदती विषयेंद्रिय संयोगे उपजे वाटे आधी अमृतसे परिणामी परिविष सम होई राजस सुख त्या मानितसे आरंभी वा अंती सुखजे मोहवितसे आत्म्याला आळस निद्रा प्रमादी उपजे म्हणती तामस सुख त्याला पृथ्वी माझी स्वर्गा माझी देवा माझी नच कोणी प्रकृतीजनित या तीन गुणांनी मुक्त सर्वदा जीव कोणी वर्णधर्म आणि त्याचे फल ब्राह्मण क्षत्रिय वैश्य अर्जुना शूद्र गुणांची ही कर्मे सकल ही त्याची विभक्त केली स्वभावजनिता तया गुणे शांती शुद्धी क्षमा तपस्या श्रद्धा दमन इंद्रियांचे ज्ञान आणि विज्ञान सरलता कर्म स्वभावज विप्रांचे शौर्य तेज धृती सदा दक्षता युद्धातून न च पलायन दान प्रवृत्व ही सकल स्वभावज क्षत्रिय कर्मे ही जाण कृषी गोरक्षण वाणिज्यातिक वैश्य कर्म हे स्वभावज वर्णत्रयांची सारी सेवा शूद्र कर्म हे स्वभावज अपुल्या कर्मी सदा रमे जो तो नर पावे संसिद्धी कैशी स्वकर्म तत्पर नरास लाभे ती सिद्धी सकल भूतगण उपजे जेथून व्यापिले हे जगजेणे सिद्धी पावे मानव त्याला पूजन आपुल्या कर्माने सुगमाचारी परधर्माहून विगुणी आपुला धर्म बरा स्वभावनियत कर्म करिता पाप न लाभे कदा नरा स्वभाव कर्मे नच त्यागावी जरी ते पार्था दोषयुत सकल ही कर्मे सदोष सती अग्नी जैसा धूमयुत ज्ञाननिष्ठा अनासक्त मनी आत्मजयी जो हृदयी ज्याच्या स्पृहा नसे संन्यासाने नैष्कर्म्याची परमसिद्धी तो लाभतसे सिद्धी प्राप्त नर ब्रह्मपदाला कैसा पावे कुंतीसुता ज्ञानाची जी उत्तम निष्ठा संक्षेपे तो ऐक आता शुद्ध बुद्धीने युक्त बनोनी धैर्य जिंकुनी आत्म्याला शब्दाधिक विषयांना त्यागुन रागद्वेषाला विजनवासी जो लघु आहारी वाणी काया मनोजित ध्यानयोगी जो नित्यपरायण दृढवैराग्ये नितयुक्त अहंकार बल दर्प कामना क्रोध परिग्रह हे सारे त्यागुण निर्मम शांत पुरुष जो ब्रह्मपदा तो पात्र ठरे
प्रसन्न चित्ती ब्रह्मभूत नर न शोक करीन च इच्छितसे. सकल भूता सम देखे त्याला पराभक्ती मम लाभतसे. मी कैसा मी कोण असे तो मम भक्तीने जाणतसे. मला तत्वतः जाणून नंतर मत्स्वरूपा तो पावतसे. भक्ती आणि निष्काम कर्मयोग. मत्पर होऊन निष्कामी नर सकलही कर्मे सदा करी. ईश कृपेने शाश्वत अव्यय परमपदा तो प्राप्त करी. चित्ते सकलही कर्मे मजला अर्पुन हो मत्परायण. बुद्धियोग ते पाळून ठेवी माझ्या ठाई नित्यमन. मन होता मम कृपेने सकळ संकटे तरशील. अभिमाने जर न ऐकशी तर अंती नष्ट तू होशील. मन होता मम कृपेने सकळ संकटे तरशील. अभिमाने जर न ऐकशी तर अंती नष्ट होशील. अहंकार तू धरुनी मीन च युद्ध करी तू जे वदशी. व्यर्थ तुझा हा निश्चय प्रकृती सिद्ध करील तुझ युद्धाशी. कौंतेया तू मोह पावनी करण्यानेची जे कर्म. स्वभाव कर्मे बद्ध अवश तू होऊन करशील ते कर्म. सकल भूतांच्या हृदया माझी वसतो ईश्वर कुंती सुता. मायेने तो सदा भ्रमवितो यंत्रारूढ त्या सकल भूता. काया वाचा मने अर्जुना जाई त्याला तू शरण. तया प्रसादे परमशांती अन लाभे शाश्वत तुझ स्थान. ऐसे तुझ मी ज्ञान कथिले गुह्याहून अतिगुह्यतर. अशेष ह्याचा विचार करुनी जसा इच्छिसी तसे कर. अतिगुह्यतम परमवचन मम पुनश्च पार्था श्रवण करी. बहुप्रिय मज तू म्हणूनी तुझ मी कथितो वच हे हितकारी. मन होई मम भक्तई हो यजी मला मज नमन करी. मला पावशील सत्य प्रतिज्ञा ही मज तू प्रिय तरी. मन होई मम भक्तई हो यजी मला मज नमन करी. मला पावशील सत्य प्रतिज्ञा ही मज तू प्रिय तरी. सकळ ही धर्मा परित्यागुनी शरण येई तू मज एका. सकळ ही पापा पासून तुझ मी सोडीन न करी तू शोका. गीता महात्म्य आणि अर्जुनाचे मोह निरसन. ही मम गीता सांगू नको तू अतपी भक्ती ही नाला. श्रवणी इच्छा नसे जयाला द्वेषितसे जो सदा मला. परमगुह्य ही माझी गीता जो सांगे मम भक्ताला. माझ्या ठाई परमभक्ती तो जोडून पावे अंतिमला. मनुजा माझी त्या मनुजा परी मत्प्रिय कार्ये कुणी न करी. त्याहून प्रियतर दुसरा कोणी न दिसे मजला धरेवरी. धर्ममयी संवाद आपुला हा जो नित्य करी पठण. मला गमी तो ज्ञाने करी तसे मम नित पूजन. श्रद्धावानी अदोष दृष्टी होऊन जो न रहे ऐकी. मुक्त होनी तोही पावे पुण्यवंतांच्या शुभलोकी. एकाग्र मने या मद्वचना कुंतीसुता तो श्रविलेना. अज्ञानोद्भव मोह तुझा तो विनष्ट पार्था झाला ना. एकाग्र मने ह्या मद्वचना कुंतीसुता तो श्रवलेना. अज्ञानोद्भव मोह तुझा तो विनष्ट पार्था झाला ना. अर्जुन उवाच. तुझ्या प्रसादे मोहन उरला स्मृती लाभली मज कृष्णा. संशय फिटला सगळा आता पाळीन तुझी आम्ही वचना. तुझ्या प्रसादे मोहन उरला स्मृती लाभली मज कृष्णा. संशय फिटला सगळा आता पाळीन तुझी आम्ही वचना. संजय उवाच. थोर महात्मा श्रीकृष्णाने कुंतीसुताला जे कथिले. अति अद्भुत रोमांचक त्यांच्या या संवादा मी श्रविले. योगेश्वर श्रीकृष्णे साक्षात स्वमुखे ज्या योगा कथिले. व्यासप्रसादे परमगुह्यते ज्ञान सकळही मी श्रविले. कृष्णार्जुन संवाद असा स्मरुनी राजा पुनः पुन्हा. पवित्र अति अद्भुत ऐकून तो मन हर्षे पुनः पुन्हा. अति अद्भुत ते रूप हरीचे स्मरुनी राजा पुनः पुन्हा.
बहुविस्मय मम चित्ती तेणे हर्षितसे मी पुनः पुन्हा. योगेश्वर श्रीकृष्ण ज्या स्थळी पार्थ धनुर्धर जिथे असे, तिथेच लक्ष्मी विजय भवता दृढनीती मन्मथ ऐसे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीविजयोर्धूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. योगेश्वर श्रीकृष्ण ज्या स्थळी पार्थ धनुर्धर जिथे असे, तिथेच लक्ष्मी विजय विभवता दृढनीती मन्मथ ऐसे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भागवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्णार्पणमस्तु.